म्हणजे महत्वाची बातमी पाहूयात। वाल्मिक कराडचे समर्थक पोलीस अजूनही बीडमध्येच आहे असा दावा भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंनी केला। सर्व वाल्मिक समर्थक पोलिसांची बीडच्या बाहेर बदली करा, तरच बीड जिल्ह्यातील गुंडाराज रोखू शकतो अशी मागणी देखील आता तृप्ती देसाई यांनी केलेली आहे। तर महत्वाची बातमी आपण पाहतोय, वाल्मिक कराडचे समर्थक पोलीस अजूनही बीडमध्येच आहे असा दावा भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंनी केलाय। सर्व वाल्मिक समर्थक पोलिसांची बीड बाहेर बदली करा, तरच बीड जिल्ह्यातील गुंडाराज रोखू शकतो अशी मागणी आता तृप्ती देसाईंनी केली आहे। बीड जिल्ह्यात अनेक वर्षांपासून जे आहेत ते काही अधिकारी या सर्वांच्या मर्जीनुसार काम करतात किंवा त्यांच्या नजीकचे आहेत, त्याची लिस्ट मी जी आहे ती आता या संदर्भात पाठवत आहे। तर मी गृहमंत्र्यांना हीच विनंती करेन की यापुढे तरी सगळ्या केसेस जे काही प्रकरण आहेत त्याचा पारदर्शक तपास होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी वाल्मिक कराडच्या टोळीचा जर आहे तो पर्दाफाश करणं किंवा ते जर पूर्ण थांबवायचं असेल तर या सर्व पोलीस अधिकाऱ्यांची जी आहे ती बदली बीडच्या जिल्ह्याच्या बाहेर करणं गरजेचं आहे। आणि आम्ही सांगतोय म्हणून नाही, तर गृहमंत्र्यांनी या सर्व पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी करावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।